औंढा नागनाथ तालुक्यातील जलालदाबाद कामठीतांडा शिवारात जलालदाबाद ते सावरखेडा, जलालदाबाद ते निशाणा पांदन रस्ता खुला करून देण्याच्या संदर्भामध्ये तहसीलदार हरेश गाडे यांना शेतकरी व ग्रामस्थांनी निवेदन दिले। जलालदाबाद व कामठीतांडा शिवारात येत असून जलालदाबाद ते सावरखेडा पांदन रस्त्यामधून जलालदाबाद ते निशाणा गाव नकाशावर पांदन रस्ता दाखविला आहे, परंतु सदर सर्वे नंबर व गट नंबरमधील शेतकरी हा रस्ता होऊ देत नाहीत। सदरील रस्ता मातोश्री पांदन रस्ता या योजनेमधून ग्रामपंचायत जलालदाबाद करीत आहे। रस्ता म्हणजे जलालदाबाद ते निशाणा पांदन रस्ता शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी, शेतातील माल गावाकडे आणण्यासाठी फार महत्त्वाचा आहे। निवेदनाची दखल घेऊन शेतात ये जा करण्यासाठी तसेच माल ने आण करण्यासाठी सदर पांदन रस्ता मोकळा करून द्यावी अशी निवेदनाद्वारे शेतकरी व जलालदाबाद ग्रामस्थांनी मागणी केली। निवेदनावर जलालदाबाद सरपंच सुदामराव खोकले, दत्ता ठोंबरे, सकाराम खोकले, उमर अल्ली चाऊस, पुंजाजी काशिदे, रामराव गारोळे, अंबादास जाधव, शंकर राठोड, किशोर खोकले, तुकाराम खोकले, कानबा ठोंबरे, पांडुरंग खोकले, सुनील जाधव, सुंदर राठोड, गणाजी मोगे, विलास जवादे, संतोष देवकते, प्रल्हाद बनसोडे, गणाजी गारोळे, संतोष डहाळके, माणिक वरेड, शशीराव जाधव यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत। जलालदाबाद ग्रामस्थ माननीय तहसीलदार साहेबांना पांदन रस्त्याविषयी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण जमलेलो आहोत। जलालदाबाद ते सावरखेडा हा पांदन रस्ता बऱ्याच दिवसापासून बंद आहे। त्याचबरोबर जलालदाबाद ते निशाणा हा सुद्धा या पांदन रस्ता बंद आहे। हे दोन्ही पांदन रस्ते आम्हाला जर शासनाने खुले करून दिले तर निश्चितच आम्हाला आम्ही शेतकऱ्यांना जा ये करण्यासाठी तसेच शेतातील माल गावाकडे आणण्यासाठी सोयीस्कर होईल अशी माझी शासनाला विनंती आहे की त्यांनी आम्हाला हा रस्ता खुला करून द्यावा। याबाबत आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन सुद्धा दिलेलं आहे।